संपूर्ण राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव। मित्रांनो, फेब्रुवारी महिना सुरू आहे। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये कापसाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊ मित्रांनो। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। शेतकरी मित्रांनो, अजून कापूस आपण दिला की नाही कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करा, उत्तर देतो। मित्रांनो, एकदा दुसरी बातमी सांगतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची। पीएम किसानचा हप्ता 6,000 रुपये कायम, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही वाढ नाही। ही बातमी समजून घेऊन नंतर कापसाचे भाव सांगतो पावतीसहित। मित्रांनो, केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी 63,500 कोटी रुपयाची तरतूद केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली। ही तरतूद गेल्या वर्षी एवढीच कायम ठेवण्यात आली असल्याने योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत सरकारकडून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक मदत 6,000 रुपये एवढीच कायम राहणार आहे। पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यात वितरित केली जाते। मित्रांनो, ही रक्कम जवळपास 3 समान हप्त्यात वितरित केली जाते। आता या योजनेचा सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 3.70 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे। आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते जारी करण्यात आले आहेत। डिसेंबर मध्ये अर्थसंकल्पपूर्वी झालेल्या बैठकीत शेतकरी संघटना आणि शेती क्षेत्राशी संबंधित पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली होती। परवडणाऱ्या आणि दीर्घकालीन शेती कर्ज पुरवठ्याची तरतूद करण्याची ही सूचना त्यांनी केली होती। दरम्यान 2026च्या अर्थसंकल्पात पीएम किसान रकमेत बदल केलेला नाही। शेतकरी संघटनांनी 6,000 रुपयांची आर्थिक मदत कायम ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे। पीक उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे ही मदत अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकामध्ये या रकमेत किमान 9,000 ते 12,000 रुपयांपर्यंत वाढण्याची मागणी केली होती। पीएम किसानचा 22वा हप्ता कधी मिळणार? तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जारी केला होता। यामुळे 22वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जारी करण्यात आलेला होता। मित्रांनो, गेल्या वर्षी शेवटच्या आठवड्यात हप्ता जारी करण्यात आलेला होता। मित्रांनो, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे ते कापसाची एकदा कमेंट करा। आता कापसाचे भाव तुम्हाला सांगतो, पावती दाखवते एकदा। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला 8,190 ची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे। पुढील बाजार समिती बघू मित्रांनो, हिमायतनगर या ठिकाणी 7,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती हिमायतनगर पटापट बघूया आपण आता। वरोरा शेगाव जास्तीत जास्त मित्रांनो 8,010 रुपये। त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त 8,150 रुपये। त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट जास्तीत जास्त 8,075 रुपये। त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,145 रुपये। त्यानंतर मित्रांनो, कोपरना जास्तीत जास्त 7,850 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोपरना नंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 8,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती पारशिवनी जास्तीत जास्त 7,900 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त 7,800 रुपये। पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त 7,850 रुपये। पुढील बाजार समिती केज बीड खाजगी बाजार 8,000 रुपये। तर धारूर बीड खाजगी बाजार 7,840 रुपये। तर पुढील बाजार समिती वसमत परभणी जास्तीत जास्त 7,680 रुपये। दररोजच्या माहितीसाठी आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।